नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत श्री संकटनाशन गणेश स्तोत्र। विद्यार्थ्याला विद्या, धनार्थ्याला धन आणि मोक्षार्थ्याला गती म्हणजे प्रगती देणारे हे स्तोत्र एक मॅनिफेस्टन टूल आहे। नारद पुराणातून उद्धृत केलेले हे श्री संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणजे केवळ शब्दांची रचना नसून ते मानवी मनाला संकटातून बाहेर काढणारी एक ऊर्जा गुरुकिल्ली आहे। आध्यात्मिक पौराणिक लेखकाच्या नजरेतून या स्तोत्राचा भावार्थ आणि त्यातील गूढ रहस्य खालीलप्रमाणे उलगडता येतील। उपासनेचा प्रारंभ, शरणागती आणि संकल्प। श्लोक 1। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन् नित्यं आयुः कामार्थसिद्धये। भावार्थ, संकटांचे निवारण करण्यासाठी सर्वात आधी अहंकार सोडावा लागतो। प्रणम्य शिरसा देव म्हणजेच बुद्धीला देवीच्या चरणी झुकवणे। तो भक्ताच्या हृदयात राहतो म्हणजे भक्तावासम। अशा विनायकाचे स्मरण कशासाठी करायचे तर आयुष्य, इच्छा आणि अर्थ म्हणजे संपत्ती यांच्या सिद्धीसाठी। गणेशाची 12 नावे, 12 वैश्विक शक्ती। श्लोक 2 ते 4। पहिलं, वक्रतुंड। शाब्दिक अर्थ वाकडी सोंड असलेला। आध्यात्मिक अर्थ जीवनात येणाऱ्या वाकड्या तिकड्या परिस्थितीला योग्य मार्गावर आणण्याची बुद्धी। जीवनसूत्र अडचणीत मार्ग शोधण्याची क्षमता। दुसरं, एकदंत। शाब्दिक अर्थ एक दात असलेला। आध्यात्मिक अर्थ द्वैत सोडून एकाग्रता आणि एकनिष्ठता स्वीकारणे। जीवनसूत्र एक लक्ष्य, एकनिष्ठा। तिसरं, कृष्ण पिंगाक्ष। शाब्दिक अर्थ काळसर, पिंगट डोळे। आध्यात्मिक अर्थ बाह्य आणि सूक्ष्म दोन्ही गोष्टी पाहण्यासाठी अंतर्दृष्टी। जीवनसूत्र दूरदृष्टी आणि जागरूकता। चौथं, गजवक्र। शाब्दिक अर्थ हत्तीचे मुख। आध्यात्मिक अर्थ प्रचंड बुद्धिमत्ता, स्थिरता आणि संयम। जीवनसूत्र मोठ्या विचारांची आणि संयमांची ताकद। पाचवं, लंबोदर। शाब्दिक अर्थ मोठे उदर। आध्यात्मिक अर्थ जीवनातील चांगले वाईट अनुभव शांतपणे स्वीकारण्याची क्षमता। जीवनसूत्र सहनशीलता आणि पचवण्यासाठी शक्ती। सहावं, विकट। शाब्दिक अर्थ भीषण आणि कठीण रूप। आध्यात्मिक अर्थ भीती आणि कठीण परिस्थितींना सामोरं जाण्याची ताकद। जीवनसूत्र निर्भयता। सातवं, विघ्न राजेंद्र। शाब्दिक अर्थ विघ्नांचा राजा। आध्यात्मिक अर्थ अडथळ्यांवर नियंत्रण ठेवणारी शक्ती। जीवनसूत्र अडथळ्यांचे व्यवस्थापन। आठवं, धूम्रवर्ण। शाब्दिक अर्थ धुरांसारखा रंग। आध्यात्मिक अर्थ संभ्रम, अज्ञान आणि अस्पष्टता दूर करणारी बुद्धी। जीवनसूत्र स्पष्ट विचार। नववं, भालचंद्र। शाब्दिक अर्थ कपाळावर चंद्र धारण करणारा। आध्यात्मिक अर्थ मनाला शिथिलता, संतुलन आणि शांतता देणारा। जीवनसूत्र मानसिक धैर्य। दहावं, विनायक। शाब्दिक अर्थ सर्वोच्च नेता। आध्यात्मिक अर्थ स्वतःला मार्ग स्वतःच ठरवणारा आणि इतरांना मार्गदर्शन करणारा। जीवनसूत्र स्वतंत्र नेतृत्व। अकरावं, गणपती। शाब्दिक अर्थ गणांचा स्वामी। आध्यात्मिक अर्थ समूह, ऊर्जा आणि संघासाधनांचे योग्य नियोजन करणारा। जीवनसूत्र व्यवस्थापन आणि संघटना। बारावा, गजानन। शाब्दिक अर्थ हत्तीमुख असलेला। आध्यात्मिक अर्थ विशाल विचारसरणी, ज्ञान आणि सात्विकता। जीवनसूत्र उच्च आणि व्यापक विचार। त्रिसंध्येचा महिमा, पुनरावृत्तीचे शास्त्र। श्लोक 5। द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। मर्म ऋषींनी त्रिसंध्या म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ
पठण करण्यास सांगितले आहे. हे केवळ धार्मिक कृत्य नाही, तर ते मनाचे रिप्रोग्रॅमिंग आहे. दिवसातून 3 वेळा जेव्हा आपण ही नावे उच्चारतो, तेव्हा आपल्या सुप्त मनाला म्हणजे सबकॉन्शियल माइंड असा संदेश जातो की मी सुरक्षित आहे आणि सर्व सिद्धी माझ्याकडे येत आहेत. यामुळे विग्रहभय म्हणजे संकटांची भीती कायमची नष्ट होते. चौथं, फलसृष्टी श्रद्धेचा कालखंड श्लोक 6 ते 7. षड्भिर्मासै फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च. नारद मुनी इथे एक टाइमलाईन देतात. 6 महिने नियमित पठन केल्यास फळ दिसू लागते आणि 1 वर्षात पूर्ण सिद्धी मिळते. हे आपल्या सातत्य म्हणजे कॉन्सिस्टन्सी शिकवते. कोणतीही सवय किंवा ऊर्जा विकसित होण्यासाठी मेंदूला आणि वस्तूला वेळ लागतो, हेच यातून स्पष्ट होते. विद्यार्थ्याला विद्या, धनार्थ्याला धन आणि मोक्षार्थ्याला गती म्हणजे प्रगती देणारे हे स्तोत्र एक मॅनिफेस्टन्स टूल म्हणून काम करते. ज्ञानाचे दान श्लोक 8. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्. पूर्वीच्या काळी ज्ञान लिहून इतरांना देणे हीच सर्वात मोठी सेवा होती. आजही याचा अर्थ असा आहे की जे चांगले ज्ञान तुम्हाला मिळाले आहे ते इतरांपर्यंत पोहोचवा. जेव्हा तुम्ही ज्ञान वाटता तेव्हा गणेशाच्या बुद्धीच्या देवतेच्या प्रसादाची तुमची बुद्धी अधिक प्रगल्भ होते. निष्कर्ष, संकटनाशन स्तोत्र हे केवळ संकट टाळण्यासाठी नाही, तर संकटातही शांत राहून मार्ग काढण्याची बुद्धी मिळवण्यासाठी आहे. हे स्तोत्र म्हणजे भीतीकडून निर्भयतेकडे आणि विस्कळीतपणाकडून सिद्धीकडे नेणारा प्रवास आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.